सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना मी पहिले विनंती करीन की प्लीज आपापल्या सीट्सवर तुम्ही बसून घ्या. आपण ह्या कार्यक्रमाची ह्या संध्याकाळची एक अप्रतिम अशी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे, जिकडे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आत्ताच अनावरण झालेलं आहे. द अनव्हीलिंग ऑफ द मॅन हु इज गिवन सो मेनी क्रिकेटर्स टू द ग्रेट गेम. आणि आत्ताच आपण पाहिलं ते भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याचबरोबर माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या स्मारकाचं अनावरण आत्ताच झालं. त्याचबरोबर इतर टेस्ट क्रिकेटर्स देखील उपस्थित आहेत आणि आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात आत्ता करणार आहोत. येस, सगळ्यांना विनंती आहे की प्लीज हा जो एरिया आहे, एंट्रन्सचा एरिया आहे, तो प्लीज सगळ्यांनी मोकळा करावा, म्हणजे आपले सगळे मान्यवर जे आहेत ते स्टेजवर येऊ शकतील. प्लीज सगळ्यांना नम्र विनंती. येस, सगळ्यांना विनंती की प्लीज हा जो मिडल एरिया आहे तो प्लीज सगळ्यांनी वेकेट करा. भारतरत्न सचिन तेंडुलकर, माननीय श्री राजसाहेब ठाकरे, त्याचबरोबर जे सरांचे इतर विद्यार्थी टेस्ट क्रिकेटर्स बलविंदर सिंग संधू, प्रवीण आमरे, विनोद कांबळी, पारस मांबरे, समीर दिघे, संजय बांगर, प्लीज सगळ्यांना विनंती आहे की ह्या स्टेजवर जो एंट्रन्स आहे तिकडे प्लीज गर्दी करू नका. ज्या मान्यवरांची मी नावं घेतली आहेत, जे आपले टेस्ट क्रिकेटर सरांचे विद्यार्थी आहेत, त्यांना प्लीज आतमध्ये येऊ द्या. प्लीज प्लीज, थँक्यू. येस, प्लीज सगळ्यांना विनंती आहे की हा जो एरिया आहे इकडचा प्लीज विकेट करा. प्लीज, थँक्यू. प्लीज. पारस मांबरे, पारस मांबरे यांना विनंती आहे. येस, प्लीज सगळ्यांना विनंती आहे की प्लीज इथे गर्दी करू नका. प्लीज प्लीज. येस. येस, सगळ्यांना नमस्कार. आज आपण आहोत शिवाजी पार्कवर, पण वातावरण जर पाहिलं तर वानखेडे स्टेडियमची आठवण येते. इतकी गर्दी आज इकडे झालेली आहे या अप्रतिम कार्यक्रमासाठी. एकदा सगळ्यांना विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजवूया आणि ह्या चैतन्यमय संध्याकाळ जी आपण इथे जमलेलो आहोत त्याची एक अप्रतिम सुरुवात करूया. आणि आत्ताच आपण पाहिलं की ह्या स्मारकाचं अनावरण माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते, सरांचे इतर जे टेस्ट क्रिकेटर्स विद्यार्थी आहेत त्यांच्या हस्ते अनावरण झालं. थोडक्यात मी ओळख करून देतो. आज जर आपण पाहिली, ही जर खेळपट्टी असेल, ही जर एक बॅटिंग विकेट असेल, तर तुम्ही पाहू शकता की बॅटिंग लाईनअप काय आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती रन्स आज ह्या खेळपट्टीवर पुढच्या एका तासात होणार आहेत. ओळख जर करून द्यायची झाली, प्रथम ह्या पृथ्वी तळावर पहिला आणि एकमेव असा माणूस ज्यांनी भारतासाठी 200 टेस्ट मॅचेस आणि 100 आंतरराष्ट्रीय सेंचुरीज केलेले असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर.
येस, हे तर होणारच. सचिन तेंडुलकर म्हटलं की ही गर्जना तर होणारच. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी, ह्या स्मारकासाठी त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे सल्ले हे अतिशय महत्वाचे होते, असे आपल्या सगळ्यांचेच आवडते आणि लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे. त्यानंतर आपण जर हे सगळेच सरांचे विद्यार्थी आहेत, 1983चा वर्ल्ड कप जर आठवला, वर्ल्ड चॅम्पियन भारत झाले आणि तो जो इनस्विंग होता ज्याच्याने गॉर्डन ग्रिनिचची खऱ्या अर्थाने विकेट काढली, असे ते विकेट काढणारे वर्ल्ड चॅम्पियन सरांचे अर्थात विद्यार्थी, स्वतः एक रणजी ट्रॉफी जिंकणारे प्रशिक्षक श्री बलविंदर सिंग संधू. त्यानंतर एक असा खेळाडू ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात हाफ सेंचुरी, टेस्ट क्रिकेटच्या पदार्पणात सेंचुरी, खेळाडू ते प्रशिक्षक असा एक अप्रतिम प्रवास त्यांनी केलेला आहे, असे प्रवीण आमरे. त्यानंतर शाळा असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, त्यांची एक वेगळी ओळख, 2 डबल सेंचुरीज त्यांच्या त्या कारकिर्दीत, असे विनोद कांबळी. त्यानंतर शाळा असेल, क्लब क्रिकेट असेल, इंटर कॉलेज क्रिकेट असेल, मुंबईचे कर्णधारपद भूषवण्याची भूमिका असेल, त्याचबरोबर भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व आणि त्यानंतर जो T20 वर्ल्ड कप झाला, त्या T20 वर्ल्ड कपचे बॉलिंग कोच पारस भामरे. त्यानंतर अर्थात पुन्हा एकदा सरांचे विद्यार्थी, भारतासाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं, मुंबईचे आणि भारताचे विकेट कीपर समीर दिघे. त्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेल्वेज असेल, इकडे सराव असेल, प्रॅक्टिस असेल, डिवोशन असेल, डेडिकेशन असेल, एक खेळाडू ते प्रशिक्षक असा एक अप्रतिम प्रवास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व, असे पुन्हा एकदा सरांचे विद्यार्थी संजय बांगर. त्याचबरोबर रमाकांत आचरेकर सरांची कन्या आणि अर्थात कामत मेमोरियल, जिकडे खऱ्या अर्थाने हा स्मारक उभारण्यात आलेला आहे, अशा विशाखा दळवी. आणि ह्या कार्यक्रमाचं जे संयोजन केलेलं आहे आणि त्यांची अतिशय महत्वाची भूमिका या स्मारकामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये असे राहिलेली आहे, असे सरांचे विद्यार्थी आणि कामत मेमोरियलचे खेळाडू सुनील रामचंद्रन. अर्थात बॅटिंग लाईनअप जी आहे ती मी तुम्हाला सांगितली, बॅटिंग ऑर्डर मी हळूहळू तुम्हाला सांगेन, पण रमाकांत आचरेकर सर म्हटलं की अनेक अशा आठवणी आहेत, त्या आठवणी आपण आज जाग्या करणार आहोत ह्या संध्याकाळच्या निमित्ताने. पण त्याआधी एक सरांचा प्रेरणादायी प्रवास ह्यावर एक शॉर्ट फिल्म आपल्या टीमने तयार केलेली आहे. दॅट शॉर्ट फिल्म टेक्स अस थ्रू द एंटायर जर्नी ऑफ आचरेकर सर. मी विनंती करतो आपल्या बॅक एंड टीमला की आपण त्या शॉर्ट फिल्मचं एक क्विक रिप्ले करूया आणि सगळ्यांना सरांच्या त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करूया. आचरेकर सर, सर म्हणजे क्रिकेटचं मॅन्युअल. आम्ही त्यांना क्रिकेटचं मॅन्युअल म्हणतो कारण त्यांनी सगळ्यांना क्रिकेटची 12 खडी शिकवली. मुंबई क्रिकेटच्या 3 पिढ्या त्यांनी घडवल्या. भारतरत्न सचिन तेंडुलकर हा देखील घडला तो आचरेकर सरांच्या क्रिकेटच्या तंत्र आणि कडवी शिस्त या पद्धतीमुळेच. सचिनसह त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना दिशा दाखवली, जसं रामनाथ पारकर, बलविंदर सिंग संधू, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे, समीर दिघे, पारस भामरे, विनोद कांबळी, अजित आगरकर, संजय बांगर आणि रमेश पोवार असे बरेच क्रिकेटर त्यांनी घडवले. फक्त क्रिकेटपटूच नाही, तर त्यांनी अनेक गुणी प्रशिक्षकांची फौज देखील उभी केली. त्यांचे शिष्य असलेले अनेक जण आज राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक आहेत. इतकंच नाही, त्यांचं हे मार्गदर्शन फक्त खेळापर्यंत मर्यादित राहिलं नाही, तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते प्रत्येक खेळाडूला केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटू बनवण्याचेच नाही, तर एक चांगला माणूस होण्याचे धडे सुद्धा द्यायचे. रमाकांत आचरेकर सर एक चांगले प्रशिक्षक तर होतेच, परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे ते एक उत्तम माणूस होते.
रमाकांत आचरेकर सरांचा आदर्श आमच्या मनात कायम राहील. आमच्यासाठी रमाकांत आचरेकर सर यांचे परिश्रम, समर्पण आणि खेळाडूंप्रती असलेली प्रेमभावना नेहमीच प्रेरणादायी असेल. खरंच आपण जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत ह्या योगदानासाठी. खऱ्या अर्थाने एक त्याग, आणि भारताला तर इतके टेस्ट क्रिकेटर्स दिलेच, पण खऱ्या अर्थाने एक रत्न दिला तो रमाकांत आचरेकर सरांनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया ह्या प्रेरणादायी प्रवासासाठी. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ह्या स्टेजवर ओपनिंग बॉलर आहेत, ओपनिंग बॅट्समन आहेत, मिडल ऑर्डर बॅटर आहेत, विकेट कीपर आहे, ऑलराऊंडर आहेत. पण फ्लडलाईट्स लागलेले आहेत आणि ह्या संध्याकाळची बॅटिंग ओपन करण्याची नम्र विनंती मी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना करतो. भारतरत्न सचिन तेंडुलकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व क्रिकेटप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर हे स्मारक याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं. कारण आचरेकर सर म्हटलं की सचिन तेंडुलकर हे एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. पण मला वाटत नाही जगात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू निर्माण केले भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी, तेवढे जगात कुठच्या कोचने आजपर्यंत एवढे खेळाडू केले असतील असं मला वाटत नाही. आणि खरं तर अनेक गोष्टी ज्यावेळेला आपल्याकडे भारतात महाराष्ट्रामध्ये होतात त्यावेळेला अशा लोकांची खरं तर नावं द्यायला पाहिजेत. जेव्हा फ्लायओव्हर्स होतात, ब्रिज होतात, रस्ते होतात. आमच्याकडे सगळ्यात मोठा रस्ता हा दारटिटीचा जो जातो तो महात्मा गांधी रोड आहे. पण महात्मा गांधींचे जे शिष्य गुरु होते गोपाळकृष्ण गोखले, हे आमचा गोखले रोड. गुरुची काय किंमत असते आणि गुरुची काय किंमत असावी आणि त्याला किती पूजावं, किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं, हे आपल्याकडे नाहीच. म्हणजे शिक्षक नावाची काही गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही. माझ्याकडे ज्यावेळेला 10वी-12वीची मुलं येतात, मी विचारतो, अनेकदा विचारतो, पास झाल्यावरती येतात अनेक ओळखीचे परिचयाचे लोक येतात आणि विचारतात मला की म्हटलं काय करणार पुढे? तर काहीतरी म्हणतो की मी काही कॉम्प्युटर इंजिनियर होणार, मी आर्किटेक्ट होणार, मी काहीतरी डॉक्टर होणार, हे होणार ते. एक विद्यार्थी आजपर्यंत मला असं बोललेलं नाहीये की मला शिक्षक व्हायचंय. ज्या देशामध्ये मुलांना शिक्षक व्हावंसं वाटत नाही, त्या देशाचं पुढे काय मला माहित नाही मला. पण मला असं वाटतं असलेले जे शिक्षक आहेत, असलेले जे गुरु आहेत, द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणून आपण द्यायचं, पण त्या द्रोणाचार्यांचं आपण पुजायचं नाही. मी दरवर्षी बघतो आमच्या गल्लीमध्ये तिथेच आचरेकर सर राहायचे. दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर तिथे सरांना पाया पडण्यासाठी दरवर्षी यायचे. दरवर्षी न चुकता. आमच्याकडे काय गुरुपौर्णिमा ही मोबाईलवरती राहिली आहे. हॅपी गुरुपौर्णिमा. हे हॅपी गुरुपौर्णिमा काय असतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. अजून एक मेसेज असतो. ज्या लोकांनी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय काय मार्गदर्शन केलं असेल, अरे त्याच्यात मी येतो की नाही येत? मला का पाठवलंयस? कल्पनाच नसते आम्हाला. पण गुरु नावाची जी गोष्ट असते, ही गुरु जपणं हे मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे, की इथे काहीतरी स्मारक व्हावं, काहीतरी गोष्ट व्हावी, असं मला मनापासून पहिल्यापासून वाटत होतं. मी आमच्या सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं, की असं-असं आपण एक स्मारक करूया. पण मला तिथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता. कारण पुतळे खूप झालेत आपल्याकडे. मी म्हटलं काहीतरी वेगळं करू आपण, की त्याच्यातनं काहीतरी आचरेकर सरांची एक आयडेंटिटी, त्यांचे एक कॉन्ट्रिब्युशन या सगळ्या मुलांना पण कळेल पुढे येणाऱ्या. आणि म्हणून मी त्या प्रकारचं स्मारक केलं, की जिकडे स्टंप्स आहेत, पॅड्स आहेत, ग्लोव्हज आहेत, बॉल आहे, हेल्मेट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या बॅटवरती आचरेकर सरांची एक टोपी आहे. ती जी टोपी होती, ती कॅप होती, जी कॅप ती आचरेकर सरांची आयडेंटिटी होती. आज मला असं वाटतं, की क्रिकेटही बदललं, सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. पण आचरेकर सरांचे मला त्यांनी जे संस्कार केले या खेळाडूंवरती,
हे आजही आपले खेळाडू समोर बघितल्यानंतर आपल्याला दिसतं, की कशा प्रकारचे संस्कार त्यांनी केले असतील. क्रिकेट बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्या, नवीन मुलं आली, नवीन मुलं खेळतायत. पण आजही नवीन मुलं सांगतात, की आम्हाला तेंडुलकरसारखं खेळता येत नाही, आम्हाला कांबळीसारखं खेळता येत नाही. किंवा ते जे बघत असतात ती गोष्ट, जे सरांनी शिकवलं, ज्या गोष्टी त्यांनी अर्थात ते जिनियस होते म्हणून सरांच्या शिक्षण आणि त्यांचा जिनियसपणा हा एकत्र येऊन सगळ्या गोष्टी पुढे झाल्या. पण आज मला असं वाटतं, की अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे, की आचरेकर सरांचं या ठिकाणी स्मारक होतंय. जसं तुमच्याकडे क्रिकेट जसं बदलत गेलं, तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अंपायरने आउट दिल्यावरती तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो. गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता, तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते, वेगळे दिसले असते कदाचित. पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. आज या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये देखील आचरेकर सरांचं नाव हे मोठं होताना दिसतंय, लोकांपर्यंत जातंय आणि सर्व खेळाडू हे अजूनही त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत. मला असं वाटतं, की ही गोष्ट प्रेरणादायी आहे. इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टीतनं काही गोष्ट घेतली पाहिजे, शिकली पाहिजे असं मला वाटतंय. आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठं या स्मारक उभारण्यामध्ये खूप खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं. दिवस-रात्र माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं, सगळ्या गोष्टी कठीण असतात. महानगरपालिका, राज्य सरकार आणि सगळ्याचमधनं त्या परवानग्या मिळणं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं. आपल्याकडे काय आहे, अनधिकृत करायला गेलात ना, तर त्यांना परवानगी लागत नाही. पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात. कळलं. तर त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला खरं तर. हे अगोदरच खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं. पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी अ, सचिन तेंडुलकर यांना मी विचारलं म्हटलं 3 तारखेला सरांची जयंती त्या दिवशी आपण करूया का? त्या दिवशी त्यांनी तात्काळ हो म्हटलं आणि मी सचिन तेंडुलकर यांचे देखील मी आभार मानतो आणि आज आपण सर्वजण जाताना ते स्मारक बघाल आणि आपल्याला देखील सर्वांना ती स्मारक आवडेल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. आज खरं तर या रांगेमध्ये मी चुकीचा खेळाडू आहे. पण तरी मी बसलोय किंवा मला बसवलंय असं समजा. पण आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात. मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्या विचारांसाठी. आणि अर्थात जसं सरांनी सांगितलं, आता राजसाहेबांनी सांगितलं, की हे जे स्मारक होतं, ह्यामध्ये पुतळ्यापेक्षा ही जी संकल्पना होती, त्यामध्ये खरंच आचरेकर सर अगदी झळकून दिसतात आणि त्यामध्ये ती टोपी एक खास अशी आयडेंटिटी आहे. पुढचा कार्यक्रम असा आहे, की सरांचे जे विद्यार्थी आहेत टेस्ट क्रिकेटर्स, त्यांच्याबरोबर आपण 1-1 मिनिटं गप्पा, 2-2 मिनिटं गप्पा मारणार आहोत आणि नंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर एक 10 मिनिटं बातचीत करूया आणि मग हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. Firstly, I will start with Balwinder Singh Sandhu sir. If I could request you to just take one mic. Thank you. सर एक आपकी एक खास याद 1983 वर्ल्ड कप तो है ही, पर आचरेकर सर जब आपको सिखाते थे, मेंटोर थे, तो एक कोई ऐसी याद, एक स्पेशल मेमोरी जो आप कभी भी नहीं भूल सकते. सर सर का एक तरीका था अपना सिखाने का और ना सर बैट्समैन को बहुत अच्छा बताते थे पर पेस बॉलर्स को उतना उतना नहीं बता सकते थे क्योंकि वो खुद फास्ट बॉलर नहीं थे विकेट कीपर को बहुत अच्छा बताते थे बैट्समैन को अच्छा बताते थे फील्डिंग अच्छी करवाते थे तो मैं मुझे अलाउ करते थे कि आप दूसरे किसी कोच जो फास्ट बॉलिंग कोच है उनके पास जाओ और उनके पास से सीखो पर वो एक सर का बहुत बड़ापन था कि वो अलाउ करते थे कि अपने प्लेयर्स को दूसरों के पास कोचेस को भी जाने के लिए जो अच्छे हैं ये आज हम कोचेस को समझना चाहिए क्योंकि आज हम कोचेस अपने प्लेयरों को पकड़ के रखते हैं उनको अलग अलग एक्सपीरियंस लेने नहीं देते हैं और वो एक्सपीरियंस लेने देने के लिए सर हमें अलाउ करते थे हर एक प्लेयर को अलाउ किया था किसी को फोर्स नहीं किया था कि आप यहाँ नहीं जा सकते और यहाँ नहीं जा सकते हो जैसे मेरे कॉलेज का कोच हेमुदलवी सर थे पेस बॉलर थे तो मैं उनसे सीखने को मिला मुझे पर सर ने मुझे अपॉर्चुनिटी दी मैचेस खेलने के लिए और मैं आई यूज्ड टू एंड अप बॉलिंग 20-25 ओवर्स इन अ डे एक वनडे मैच में 20-25 ओवर एक साइड से डालता था और मैं हमेशा सोचा के सोचता था कि मुझे सर ने इतने बॉलिंग क्यों दे रहे हैं
तो बाद में पता चला कि मुझे सिर्फ बोल सर कैप्टन को इंस्ट्रक्शन होती थी कि ये सरदार को खाली फास्ट बॉलिंग करवाना, उसको स्पिन बॉलिंग करने मत देना, क्योंकि मैं स्पिनर भी था। मुझे आज भी स्पिन डालने को मजा आता है और विनोद कांबली को अभी तक मुझे वो 6 नहीं मार सका। तो वो सर का एक तरीका था कि टैलेंट स्पॉट करना और उस टैलेंट को ग्रूम करना, वो सर की स्ट्रेंथ थी। और दूसरी एक थी कि उनकी जो खामोशी थी वो बहुत बोलती थी। यहाँ पे जितने बैठे हैं, जितने भी हमारे आचरेकर के अंडर सब जो प्लेयर्स गए हैं, वो उन्होंने सबने कभी ना कभी डांट खाई है, या कुछ लोगों को तो झापड़ भी पड़े हैं ना। तो सर का एक तरीका था कि टैलेंट है, तो उस टैलेंट अगर मेहनत नहीं करता तो फिर पड़ भी जाती थी, डांट भी पड़ती। मुझे लगता है मैं एक अकेला प्लेयर था जिसको कभी डांट नहीं पड़ी, और मुझे हमेशा वो हिट करता था। उनकी जो खामोशी है ना, वो हिट करती थी ज्यादा, कि ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ जाती है कि मैं उनके एक्सपेक्टेशन तक मैं पहुंचूं। और वो जो खामोशी है, खामोशी बोलती है जिसको। और गुलजार साहब ने भी कहा है कि सन्नाटे बोलते हैं सन्नाटे। तो वो खामोशी बोलती है, वो हमेशा डर रहता था कि हमको डांट नहीं पड़नी चाहिए मुझे, और सर की एक्सपेक्टेशन जो है हम उस पे खरे उठे। और मुझे यकीन है कि ना हमने यहाँ बैठे हैं आज और टेस्ट क्रिकेट खेले हैं, तो सर की एक्सपेक्टेशन तक हम पहुंचे होंगे। हो सकता है हम और भी अच्छा कर सकते थे, लेकिन ठीक है। एब्सोल्युटली, थैंक यू सो मच सर। आपने जिस तरह से कहा कि उनकी खामोशी बोलती थी और आपने जो एक्सपिरियन्सेस बताए उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया ते बलविंदर सिंग संधू यांच्यासाठी। 1983 वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर आणि गॉर्डन ग्रिनिचला तो इनस्विंग टाकलेला तो बॉल भारतीय क्रिकेट कधीच विसरणार नाही। थँक्यू सो मच सर, थँक्यू। नंतर प्रवीण सरांना मी विनंती करीन। सर, एक खेळाडू, मग सरांचे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि इतके स्टुडंट्स तुम्ही सुद्धा घडवले। सरांचा एखादा सल्ला किंवा एखादी आठवण जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत? अ, मला वाटतं, की जसं आपण मगाशी तुमच्या ईव्हीमध्ये पण पाहिलं, की सरांनी क्रिकेटर बनवण्यापेक्षा सरांनी ह्यावरही भर दिला, की तुम्ही उत्तम माणूस असलं पाहिजे. आणि आपण आज इकडे आलोय तर सगळ्यांना सरांकडचा पहिला दिवस नक्कीच आठवतो. आणि मलाही तो तसा आठवतो, कारण का मी जास्त कोणाशी बोललो नाही. पण तो दिवस माझा होता, की शिवाजी पार्काच्या बाजूलाच मी राहत होतो आणि आम्ही सगळे मित्र, त्याच्यातले बरेच मित्र इकडेही आहेत. आम्ही आउटफील्डवर सीझन बॉलनी क्रिकेट खेळायचो आणि मी 10 वर्षाचा होतो. हाफ पॅन्टमध्ये स्लीपरवर आचरेकर सरांकडे, तेव्हा सरांचा नेट बेंगॉलवर लागायचं. आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं, की सरांच्या मुलांबरोबर मॅच खेळायची. आणि त्यावेळेस सरांनी म्हणजे तो सगळ्यात मोठापणा आहे, की मी एक म्हणजे असा आपण म्हणतो तसा टपोरी होतो, की आपण इकडे असे अनेक मुलं खेळतात, त्यातलाच मी एक होतो. पण सरांनी आम्हाला सांगितलं, की तू सगळ्या मुलांना व्हाईट सगळे कपडे क्रिकेटिंग असले पाहिजेत आणि करा जण तुम्ही या मॅचचे. त्यावेळेला मला आजही आठवतं ₹55 मॅच ग्राउंडचं भाडं असेल तर तू ये. मी म्हणलं मला 1 महिना द्या. मी माझ्या वडिलांकडे गेलो. माझ्या वडिलांनी सगळ्या जणांचे कपडे आणि बूट घेतले आणि आम्ही मॅच खेळलो. नक्कीच आम्ही सगळे हरलो ती मॅच. पण मला वाटतं, की मला जेव्हा मी सरांना ते ₹55 द्यायला गेलो, तर मला वाटत नाही मी काही 7-8 धावाच केल्या. पण त्यांनी काय बघितलं असेल माझ्यात, की मला म्हणाले, "तुला क्रिकेट खेळायचं असेल तर उद्यापासून माझ्याकडे ये." पण मला वाटतं, की हाच महत्त्वाचा आज जर मी बघतो, की मी हे असं करू शकेन काय? तर मला डाऊट वाटतो, की एक कोणी असं साधारण असं आपल्याकडे येईल. त्याच्यासाठी वेळ देणं, अख्खा दिवस मॅच बघणं आणि नंतर पूर्ण आमच्याकडे प्रत्येकाला एकच जाणवेल, की सरांचे पंख एवढे बळकट होते, की त्यांनी जेव्हा आपल्या पंखाखाली घेतले, तर त्याचा प्रवास हा त्यांनी नेहमी नेक्स्ट लेव्हलपर्यंत नेला आणि ते आम्हाला जाणवलं. म्हणजे आमच्यातला प्रत्येक विद्यार्थीला त्याची जाणीव आहे, की आपल्याला ह्या सरांचं त्यावेळेचं योगदान नसतं, तर कदाचित आपण इकडे पोहोचू शकलो नसतो. आणि दुसरं एवढंच म्हणू शकतो, की सरांची आपण नेहमीच म्हणतो ही कर्मभूमी आहे. पण मी तुलना नाही करणार. पण म्हटलं जायचं, की रामकृष्ण परमहंस बरोबर कालीमाता बोलायची. तसंच सरही क्रिकेटचे एवढे पुजारी होते, की त्यांच्याकडे ती जी भक्ती होती, की त्यांच्यासाठी क्रिकेट बोलायचे. मे बी म्हणूनच क्रिकेटचा देव सरांकडे शिकायला आला. मला वाटतं हे मोठं त्यांचं कार्य होतं, म्हणून कुठेतरी एवढे विद्यार्थी घडले आणि आम्हा सगळ्यांना एक आनंद आज वाटतं, की कुठेतरी आमची पुण्य होती, की आम्हाला आचरेकर सरांसारखे गुरु लाभले. ऍब्सोल्युटली, जोरदार टाळ्या आपण प्रवीण आमरे यांच्यासाठी ह्या थॉट्ससाठी वाजवायचे। किती छान सांगितलं की ते पंख इतके बळकट होते आणि म्हणूनच तर इतके क्रिकेटर्स, टेस्ट क्रिकेटर्स असतील, डोमेस्टिक लेवलचे क्रिकेटर्स असतील, ते घडवले खऱ्या अर्थाने ते आचरेकर सरांनी। नंतर मी विनंती करीन पारस मांबरे यांना।
फार सर क्लब क्रिकेट असेल, शाळेचं क्रिकेट असेल, मुंबईचं क्रिकेट असेल, भारतासाठी असेल आणि अर्थात आता T20 वर्ल्ड कप विनिंग बॉलिंग कोच तुमचा प्रवासही अप्रतिम राहिला. पण सरांचं एखादी टिप किंवा एखादा गाईडन्स, मार्गदर्शन जे तुम्हाला एक क्रिकेटर म्हणून किंवा एक माणूस म्हणून त्याचा खूप फायदा झाला? आय थिंक सर्वात माझा एक्सपिरियन्स आहे की मी मी क्रिकेट एक स्कूल क्रिकेट माझं नव्हतं. मी खेळलो नव्हतो. मी 10वीच्या नंतर क्रिकेट ॲक्चुअली खेळायला चालू केलं. तर मी पहिलं इकडे तिवारी सरकडे नेटमध्ये जॉइन चालू केलेलं. आणि एक महिनाभर नंतर त्यांना वाटलं की काहीतरी त्यांना माझ्यात दिसलं असेल, तर ते बोलले, "मी तुला आचरेकर सरांकडे घेऊन जाऊ, तू तिकडे जा." तर ते मला सरांकडे मला अजूनही क्लिअरली आठवतं. एका संध्याकाळी मला प्रॅक्टिस आमच्या तिकडे रेल्वेजवर नेट संपलं. मी त्यांच्याबरोबर सरांकडे गेलेलो. सर ॲज युजुअल त्यांचं एक व्हाईट ट्राउझर होती. एवढे डीप पॉकेट्स होते. फुल भरलेले दोन्ही साइडचे पॉकेट्स भरलेले. व्हाईट टी-शर्ट होता आणि आपण जी कॅप हॅट बघितली ते घालून सर तिकडे उभे होते. तर मी त्यांना जाऊन सरांकडे गेलो आणि ते बोलले, "सर नमस्ते. तर असा-असा मुलगा आहे आणि त्याला क्रिकेट जॉइन करा. मला वाटतं तुमच्याकडे नेटला येऊन द्या." सरांनी मला बघितलं आणि मग त्याला सांगितलं, "ठीक आहे, तू उद्यापासून ये. तू उद्या ये. मी बघतो, मी तुला बघीन तुला आणि मग मी तुला सांगेन की कसं काय करायचं." तर मी नेक्स्ट डे गेलो सरांकडे. काही बोलले नाही सर. माझ्या हातात बॉल दिला एक आणि बोलले, "तू बॉलिंग टाक." तर मी नेट चालू झालं तिकडे आणि नेटमध्ये मी बॉलिंग चालू केली. तर आय थिंक ते होते 4 वाजता नेट जनरली 3:30-4 ला कारण आधी कुठेतरी मॅच संपत होती आणि त्यामुळे ते नेट्स लावत होते. म्हणजे सरांचं एक होतं की मुलं स्वतःच नेट्स लावायचे, स्वतःच प्रॅक्टिस करायचे, स्वतःच नेट्स काढायचे आणि इकडे जितू राहायचं. तर त्याच्या घराच्या मागे आम्ही नेट्स ठेवायचो. तर ते रोल करत नेट्स लावत होते सरांचं. तर माझ्या हातात बॉल दिला, "आता बॉलिंग कर." सो 3:30 ला बॉलिंग चालू केली. 6-6:30 ला नेट संपलं आणि मला मला वाटलं की आता मी आता बोल सर थांबते की आता तू थांब, आता थांब. काही बोलले नाही सर. मी टाकली बॉलिंग. 3 तास, 3.5 तास बॉलिंग केलं आणि अक्षरशः म्हणजे जो क्रिकेटचा काही बॅकग्राऊंड नसेल, तर दमून होतो. तर तेव्हा तेव्हा सर बोलले, की "आता उद्यापासून तू ये." मे बी त्यांचं असेल टेस्ट करायला, की हा खरंच मुलगा इंटरेस्ट आहे का? ह्याच्यात किती जिद्द आहे? ह्याला काय खरंच करायचं आहे क्रिकेट. आय थिंक दॅट इज द वे. आय थिंक त्यांचा वे एक डिफरंट होता आणि आय थिंक एक एक माझं क्रिकेट एक जर्नी होती आणि ॲज अ कोच मी सांगू शकतो, की आय थिंक मी पुढे-पुढे खूप काही प्रिन्सिपल मी फॉलो करायला बघतो अननोइंगली. काही गोष्टी ज्या सरांकडून मी शिकलो आहे. म्हणजे आज मला अजूनही आठवत नाही. म्हणजे क्लिअरली आठवतं, की मी एवढी वर्ष होतं. आम्हाला आणि मे बी इकडे जे स्टेजवर सगळे असेल 23 आणि पुढे खूप जण जे समोर सरांचे होते स्टुडंट. मला अजून आठवत नाही, की सरांनी कधी सांगितलं, की मला फीस दे. मला एकही गोष्ट मला अजून आठवत नाही आणि एवढं युनिक आज एक कमर्शियल अँगल सरांकडे कधीही नव्हता. सो मला नाही आठवत, की सर कधी बोलले, "अरे तुझ्या महिन्याची फीस बाकी आहे, की आज तुझी फीस दे. तुला जेव्हा यायचंय बाबा फीस ड्यू आहे. तुला जेवढी फीस तुम्हाला जमते तुम्ही द्या. तुम्हाला जेव्हा जमते तसं जमते तुम्ही द्या." सो एक एक जो होता एक क्वालिटी सरांची आणि आय थिंक सगळे जिकडे आहेत तो एक एक्सपिरियन्स आपण घेतला असेल आणि एवढं सेल्फलेस माणूस मी नाही बघितला. एक इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी आणि आय थिंक त्याकरता आज ही गर्दी जमली आहे. एवढे लोकं एक्स स्टुडंट्स म्हणजे बल्लू सरच्या आधी पण असे बरेच स्टुडंट्स आहेत. म्हणजे जे झुंझुनवाला कॉलेज, डिफरंट कॉलेज आणि किती वर्ष आम्ही भेटलो पण नाही. आम्ही आज इकडे जस्ट आलो, भेटो. पण एक कॉमन फॅक्टर आहे जो सर आहे. आणि जस्ट मी सरचा स्टुडंट आहे आणि आज तो एक कॅटेगरी आहे. बाकी काही कॅटेगरी इकडे नाहीये. आय थिंक ऑब्व्हियसली डिफरंट अचीव्हमेंट्स या स्टेजवर आहेत. लोकं खेळले, सचिन आहे, वेगळं आहे. पण आय थिंक एक कॉमन आयडेंटिटी आमची सर्वांची आहे, की आम्ही सरचे स्टुडंट. बाकी आम्ही कोणाला नावाने नाही ओळखत, कोणाला नाही पण सरचे स्टुडंट्स म्हणून आज हे सगळे इथे आहोत. आणि तोच एक रिस्पेक्ट आहे त्या माणसाचा, की एवढं त्यांनी कॉन्ट्रिब्यूट केलं, की आज फक्त त्यांच्यामुळे आज लोकं एवढी जमली आहेत. सो एक एक डेफिनेटली इन्स्पिरेशन ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ॲब्सोल्युटली. थँक यू सो मच पार्थ सर फॉर युअर थॉट्स आणि किती छान सरांनी सांगितलं, की दॅट वॉज द सेल्फलेस सर्व्हिस टू द गेम अँड अ कंप्लीटली नॉन कमर्शियल अँगल. निस्वार्थ सेवा क्रिकेटसाठी जी होती, ती आचरेकर सरांसाठी. थँक यू सो मच पार्थ सर फॉर युअर थॉट्स. सुनील सर मी विनंती करीन विनोद कांबळी यांना माईक देऊन विनोद सर एक क्विकली तुमची एखादी आठवण आचरेकर सरांची जी तुम्ही शेअर करू शकता. खूप खूप आठवण आहेत. मी एवढं सांगेन की मी फक्त काय बोलावं, की फक्त एक गाणं म्हणायचं आहे मला. शॉर्टकट, शॉर्टकट बोलतोय. शॉर्टकट बोलणार. जास्त जास्त नाही बोलणार. ठीक आहे. मी एवढंच सांगेन की सगळ्यांचं लाडकं गाणं कुठचं होतं माहिती आहे? सगळ्यांना माहिती असेल का? सांगा. बोला.
सर जरा रोज कराए वह दिल डूबा जाए आजा प्यारे प्यास हमारे खाए घबराए लव यू सर. पारस ने पारस ने जो कहा, सर ने हमें, जब हम फीस नहीं दे सकते थे, जब हम खेलना शुरू किया, कभी फीस मांगी भी नहीं, लेकिन जब हम फीस देने के लायक हो गया, हम आज पैसे, कभी हमारे पास पैसे भी नहीं थे, आज पैसे आ गए हैं लेकिन सर नहीं है। ये एक हमेशा अफसोस रहेगा हमें कि सर ने हमें अमीर कर दिया, सभी को अमीर कर दिया। हम, मोस्ट ऑफ अस वी आर स्ट्रगलिंग, लोअर मिडिल क्लास से आ रहे थे और स्ट्रगल चल रही थी उस टाइप पे, और सभी को आज अच्छी मकाम पे पहुंचा दिया उन्होंने। लेकिन आज उनकी यादों के साथ में हम जा रहे हैं। और एक किसी ने सही कहा है कि वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी, हमने उनको ना भुलाया ना कभी याद किया। सर हमारी तरह, उस तरह हमारे जहन में बैठे हैं। थँक्यू सो मच सर फॉर दोज थॉट्स. नंतर मी विनंती करीन समीर दिघे यांना की एक सरांची खास आठवण. प्रथम मी राजसाहेबांचे आणि सुनील रमणी यांचे मनपूर्वक आभार मानतो की आज हा दिवस मी खरोखर सांगतो की भारताला खेळण्यापेक्षा हा मोठा आहे, कारण आज या आठवणींना एक उजाळा मिळालाय. तर मी लहानपणी असताना जवळजवळ 9वी झाल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत मला आईनी कोणाला तरी सांगितलं की समीरला इथे क्रिकेट खेळायला पाठवा, कारण मी त्यावेळी फक्त टेनिस बॉल खेळायचो आणि हा मुलगा फुकट जाऊ नये म्हणून हा जाऊन क्रिकेट खेळेल, दमेल आणि घरी येईल. तर जेव्हा सुट्टी होती दिवाळीची तेव्हा आलेलो आणि सरांनी सांगितलं काय करतोस, कुठे राहतोस? मी म्हटलं मी इथे राहतो आणि माझे बाबा RBI ला खेळायचे. तू सुधाचा मुलगा का? म्हटलं हो. उद्यापासून यायचं. तेव्हा अजिबात माझ्याकडे ट्राउझर नव्हती, काही नव्हती. मी आलो. 8 दिवस झाले प्रॅक्टिस करत होतो आणि सरांनी सांगितलं कीपिंग करशील का? मी म्हटलं हो करीन. आणि त्यावेळी मी कीपिंग करत होतो आणि सरांनी सांगितलं आता फक्त तू कीपिंग करायची, बॅटिंग वगैरे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तर तसं झालं. 10वी ची सुट्टी झाली. सरांची एक सवय होती की 5:30 ला बोलवायचे, आम्हाला रोलर मारायला लावायचे आणि जवळजवळ आम्ही 5:45 ला वगैरे घर सोडायचो आणि 5:30-6 ला इथे पोहोचल्यावर इथे रोलर मारायचं, नंतर प्रॅक्टिस करायची, एका टीमला कीपिंग करायची, परत दुसऱ्या टीमला करायची आणि संध्याकाळी काय त्या चुका झाल्या असतील त्या नेटमध्ये सर येऊन बघणार की काय तुम्ही चुका केल्यात त्या. दिवसभर दमलेलो, हार्डली किती 15-16 वर्षात. आणि सरांनी करत मी ऑस्प्रिन टाकत होतो आणि कुठनं सर आले आणि अजूनही आठवतंय, पार्टनर स्टंप मारला आणि मला सांगितलं की आता तुला लक्षात ठेव की यापुढे बॉलिंग वगैरे काय नाही. मग टेनिस बॉल खेळायला लागलो. टेनिस बॉल खेळल्यानंतर सरांनी 2दा सांगितलं की आता परत टेनिस बॉल खेळशील तर घरी जायचं. आणि 10वी ची परीक्षा झाली, पास झालो. टेक्निकल स्टुडंट असल्यामुळे डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं चाललेलं. त्यावेळी त्यांना कळलं. मी म्हटलं बाबा मला फोर्स करतायत की अभ्यास कर. सकाळी 5:30 ला येऊन त्यांनी बाबांना कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की हा मुलगा फक्त क्रिकेट खेळेल. आणि त्यावेळी माझ्याकडे काही म्हणजे असं हे नव्हतं, म्हणजे त्यांचं विजन म्हणजे अनबिलिव्हेबल होतं. आणि नंतर मग ती जर्नी एक सुरू झाली. आम्ही मिठीबाईला ऍडमिशन दिली. नंतर मग सर प्रॅक्टिस झाल्यानंतर सुद्धा एक किस्सा सांगेन की आम्ही चिंचणीला गेलेलो. चिंचणीला गेल्यावर तिकडे मॅट होतं आणि माझ्याकडे असंच मे महिन्याच्या सुट्टीत सगळे ग्लव्ज असे फाटलेले आणि इनर्स पण असे पातळ होते, त्यामुळे बॉल लागायचा. त्यामुळे बॉल रिसीव्ह करण्यापेक्षा मी हात मारायचो बॉलला, कारण माझ्याकडे सगळे ब्रुजेस झालेले. आणि इथे असेल सुनील गावड असेल, त्यावेळी मॅट होतं मामसाची, चिंचणीला आम्ही मॅच खेळत होतो. आणि त्यावेळी सरांनी ती मॅच बघितली आणि मी बॉल मारताना संध्याकाळी आले आणि तो विन्सेक्स बॉल होता. सुनील गावड जोरात टाकत होता आणि मी हात मारल्यानंतर सरांनी मला बोलवलं आणि एक कानाखाली मारली. मारतोय का? तर रमेश मोरे म्हणून माझा मित्र होता, त्यांनी सांगितलं की सर त्याचे हात काळे निळे झालेत आणि इनर्स नाही. आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी आम्ही आलो मुंबईला, टेर्सीला प्रॅक्टिस कर, आणि सकाळी नाडकर्णी स्पोर्ट्स मध्ये होते आणि तेव्हा मला पहिले ग्लोव्ज घेऊन दिलेले सरांनी. म्हणजे खूप दिलं सरांनी. म्हणजे काही म्हणजे ₹7 त्यावेळी फी होती, मला आठवतंय. मला नाही वाटत की मी कधी फी भरलेली. आणि सरांची स्कूटर घेऊन मी बॉल्स वगैरे घ्यायला जायचो आणि फिरून यायचो, असे हाजी अल्ली वगैरे. मग ते पण सरांना माहित होतं. पण
कधी त्यांनी ते दुर्लक्ष केलं. पण आज जे काय आहे म्हणजे सरांनी सगळं दाखवलं, मित्र दिले, जग दाखवलं. त्यामुळे खरोखर मी सरांचा ऋणी आहे आणि ऋणी राहीन. धन्यवाद. थँक्यू सो मच सर फॉर दोज थॉट्स. तर तो स्टंप मारला म्हणूनच मुंबईला आणि भारताला तो विकेट कीपर मिळाला. समीर दिघे यांचे ते विचार. संजय बांगर, स्टार्टिंग फ्रॉम ॲज अ स्टुडंट, नंतर ॲज अ प्लेयर, नंतर प्रशिक्षक, टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक. एखादा सल्ला किंवा एखादं मार्गदर्शन जे सरांचं होतं त्याचा फायदा तुम्हाला खूपच झाला तुमच्या पूर्ण करिअरमध्ये. मला असं वाटतं मी विचार करत होतो. आधी मी प्रसन्नाला विचारलं, की काही बोलायचंय का? तर तो म्हटला, "हो, 1 मिनिटं बोलायचंय तुला." तर मी विचार करत होतो, की कुठला इन्सिडेंट आठवू आणि विचार करत असताना मला एक तिथे किस्सा ऐकण्यात आला आणि आज घरचा कार्यक्रम आहे म्हणून मी तो बोलतो. कारण इथे कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉज नाहीये. तर शिस्त हा प्रकार मी ऐकून होतो आणि माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत ही आहे, की मी औरंगाबादला होतो आणि आता राजसाहेब इथे बसलेत म्हणून औरंगाबाद म्हणता येणार नाही, संभाजीनगर म्हणावं लागेल. तर मी तिथून आलो आणि 17व्या-18व्या वर्षी सरांचा जो मला एक वेळ घालवायला मिळाला सरांबरोबर, तो जवळपास 1 वर्षाचा होता. कारण त्याच्यानंतर मी रेल्वे जॉइन केली. पण शिस्त हा प्रकार मी ऐकून होतो, की सर एकदम शिस्तप्रिय आहेत. तर शिस्त कशी होती, तर आता तिथे प्रवीण बोलत होता, की सर जरी क्रिकेटला प्राधान्य द्यायचे, तरी सगळ्यांनी परीक्षेत अपीअर करायचा हा त्यांचा एक नियम होता. तर एक दिवस अशीच एक्झाम होती आणि सगळ्यांना विचारलं त्यांनी एक्झाम झाल्यानंतर, "अरे, कसा गेला पेपर? कसा गेला पेपर?" तर सगळ्यांनी चांगला गेला. तेव्हा प्रवीण बोलला, की "समीरने दिलेला नाहीये पेपर. समीर सॉरी." आणि समीरला चांगली एक जोरात स्क्वेअर कट त्याच्या कानाखाली मिळालं. तर तर तो एक इन्सिडेंट होता आणि माझ्याशी प्रत्यक्ष असं असं झालं, की नाशिकला आम्ही एक प्रॅक्टिस टूरला गेलेलो आणि सरांनी सांगितलं, की 6:30 वाजता उठायचंय. आणि मी थोडासा आळशी असल्यामुळे मी काही उठलो नाही. तर सरांनी 6:30 वाजता एक बॅट उचलली आणि माझ्या थाय रिजनला मारली आणि मी पटकन उठलो. तो शिस्त हा प्रकार त्यांना खूप अतिशय प्रिय होता आणि तो आम्ही त्याच्यानंतर आमच्या आयुष्यात, आमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत पूर्णपणे आणायचा प्रयत्न केला. ॲज फार ॲज कोचिंगबद्दल जर बोलाल तर सरांचं हे होतं, की जास्त इंटरफिअरन्स करायचं नाही. जे काही तुमची नॅचरल एबिलिटी असेल, त्याच्यावर नजर ठेवायची. जास्त काही आपण बोलत बसायचं नाही, कारण कन्फ्यूज नाही करायचं. तर तो एक ती जी क्वालिटी ती खूपच प्रशंसनीय असते आणि अ, कोचिंगमध्ये ती अवगत करायला जरी ईझीएस्ट असेल, तरी मोस्ट डिफिकल्ट मानली जाते. तर त्याच्यावर मी तरी भरपूर प्रयत्न केला, जी काही मी थोडीफार कोचिंग केली. सो ओव्हरऑल मला असं वाटतं, की शिस्त आणि नॅचरल अबिलिटीला कसं आपण प्रॉस्पर करू शकू, हे 2 गुण मला नक्कीच खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून खूप मदत देऊन गेले. थँक्यू सो मच. व्हॉट अ वंडरफुल थॉट. म्हणजे डेडिकेशन, डिव्होशन, डिटर्मिनेशन तर आपल्याला माहितीच आहे. पण डिसिप्लिन किंवा शिस्त याचं किती महत्त्वाचं असतं ते आपल्याला संजय बांगर यांनी सांगितलं. आणि अर्थात आता आपण आणखीन थोडी चर्चा आणि गप्पा मारूया. आचरेकर सरांनी जो रत्न भारताला दिला, 200 टेस्ट मॅचेस मगाशी मी तुम्हाला सांगितलं, 100 आंतरराष्ट्रीय सेंचुरीज आणि खऱ्या अर्थाने शिवाजी पार्कवर घडलेला असा एक खेळाडू, त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच एक आपुलकी आणि आदर आहे. आचरेकर सरांबद्दलच्या काही खास आठवणी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. मी विनंती करतो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना, की त्यांच्याबरोबर आपण ही चर्चा करूया. सर नमस्कार. ऑलवेज अ प्लेजर टू चॅट विथ यू. सर एक पहिला प्रश्न. एका लहान मुलाला जेव्हा त्याचा मोठा भाऊ इकडे घेऊन आला, तर प्रशिक्षक तर भरपूरच असतात. पण आचरेकर सरच का? आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत. कारण मी कुठेच बोललो नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय. आणि हे ॲक्चुअली माझ्या भावाकडनं मला कळलं, की ही स्टोरी हे कसं घडलं. अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता, त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं, की लालचंद राजपूत, अ, चंदू पंडित, सुभाष क्षीरसागर वगैरे हे सगळे त्याच्या बॅचचे होते. तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे गात एकदम कॉन्फिडंट असायचे.
आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते त्या त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं. ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत. घाम येतोय थोडा, की आता आपल्याला जायचंय आत खेळायला वगैरे. तर तो ऑल्वेज हे वंडर करायचा, की ह्या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं? नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात. त्याला रिअलाईज झालं, की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परमेंट म्हणतो आपण, ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सना. आणि मी म्हणेन, की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे. कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची, की शाळा संपवून यायचो आणि ज्यावेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू चालू आहे, त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे, त्यावेळेला ते सर सांगायचे, की हा येईल आणि 4 नंबरवरती बॅटिंग करणार आहे. पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती, की जर का मी लवकर आउट झालो, तर मी आत येऊन ड्रेसिंग रूममध्ये नाही बसू शकत. आमची ड्रेसिंग रूम तर इकडे ते टेंट असायचं. तुला बाकीच्या ओव्हर्स फील्डिंग करायला लागेल. तर त्यामुळे काहीही झालं तरी आउट नाही व्हायचं. तर एक मॅच टेम्परमेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो. आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं. त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं. त्याने स्वतःने ऑब्झर्व्ह केलं होतं. कारण ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या, की ना इथे 300 पासच दिवस होते. ज्या वेळेला पाऊस नाही पडला, त्यावेळेला सरांच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस मॅच असायची. नेट्स सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे. पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची, पण सरांनी कधीच थांबवलं नाही, की आता विकेटला थोडा आपण रेस्ट देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायची किंवा मॅचेस नाही खेळायच्या. क्रिकेट ऑल्वेज चालू राहिलं. ॲब्सोल्युटली. किती छान ती आठवण होती. सर ती सुरुवात झाली. पण जे इनिशियल डेज होते क्रिकेटचे जेव्हा तुम्ही इथे जॉइन केलत, त्यात बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज व्हायच्या, ज्याच्याने क्रिकेटशी तुमचं एक खूप छान नातं झालं. एक स्पेशल बॉन्ड त्या गेम बरोबर तुमचा एक डेव्हलप झाला. आम्ही ग्राउंडवरती ज्यावेळेला यायचो शाळेतनं, त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं झालं, की आहे ना, सर म्हणायचे, "अरे जा रे, तिकडनं नेट घेऊन ये." इथे इनफॅक्ट जितू ठाकरे पण आहे. जितूची बिल्डिंग इकडे हिरव्या रंगाची मला नीट आठवतंय. हिरव्या रंगाची बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगीत जितूच्या बाबांनी सरांना एक छोटीशी रूम दिली होती, जिकडे सगळे क्लब क्रिकेटर्सचं एक कॉमन किट असायचं, जे मीही वापरलं. ज्यावेळेला सुरुवात केली क्रिकेट खेळायला, त्यावेळेला एक कॉमन क्लबचं किट होतं. सरांनी मला सांगितलेलं, की "तू हे वापर. हे पॅड्स, ग्लोव्हज, बॅट जे काय असेल सगळं वापर तू." तर त्या तिकडे आम्ही किट ठेवायला जायचो. एक मोठं पोतं असायचं. त्या म्हणजे आज जर का त्या पोत्याचा कोणी वास घ्यायला सांगितलं, तर तो चॅलेंजिंग असेल. कारण तो घाम कधीच सुकला नाही तिकडे आत रूममध्ये असल्यामुळे आणि नंतर नाईलाजानं पण ते घालून आम्ही खेळायचो आणि अबाव ऑल जो आनंद आम्हाला मिळाला आणि जे एक प्रत्येक गोष्टीचं जे व्हॅल्यू करण्याचं जे सरांनी शिकवलं, दॅट वॉज इम्पॉर्टंट आमच्यासाठी. बऱ्याच वेळेला रोलिंग आम्ही करायचो, पाणी मारायचो इकडे. प्रवीण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तिकडे आपला एक ग्राउंड्समन होता रामचंद्र म्हणून. तर रामचंद्रला बऱ्याच वेळेला वीकेंड्स कधी यायचे, नाही यायचे ते कळायचं नाही आणि तो थोडा एन्जॉय करायचा. त्यामुळे तो प्रॅक्टिसला पण कधी-कधी यायचा नाही. त्यामुळे आम्हालाच पाणी वगैरे विकेटला मारून, रोल करून वगैरे नेट लावून मी प्रॅक्टिस करत होतो. सरांनी आम्हाला ते ट्रेन केलं होतं आणि मला वाटतं त्यामुळे एक गेम बरोबर जे बॉन्डिंग झालं आणि जे एक अंडरस्टँडिंग होतं. जे मी म्हणेन आज आपण म्हणतो की स्ट्रीट स्मार्ट प्लेयर आहे. स्ट्रीट स्मार्ट प्लेयर कसा घडतो? त्याला ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात, त्यावेळेला त्याला अंदाज येतो. विकेट कशी रीड करायची, कुठचा रोल घ्यायचा, विकेटला किती पाणी दिलेलं आहे, किती मॉइश्चर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नकळत कुठेतरी आमचा ब्रेन त्या गोष्टी इन्फॉर्मेशन ॲब्सॉर्ब करत होता. तर हे सरांचं कुठे ना कुठेतरी एक कोचिंग होतं. आज त्याला एक वेगळं एक डेफिनेशन मिळालेलं आहे, की ना लेव्हल 1 कोचिंग, लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 4. पण ते लेव्हल 1, लेव्हल 2 त्या टाइपचं कोचिंग सर 70s आणि 80s मध्ये करत होते. त्याला फक्त एक टॅग नव्हता एवढंच. तर सरांची जी एक व्हिजन होती, की ना प्लेयर्सना कसं शिकवायचं आणि आणि थोडक्यात सांगायचं तर म्हणजे आपल्या किटला कसं रिस्पेक्ट करायचं, हे सरांनी शिकवलं. म्हणजे आज रिटायर झाल्यानंतर पण मी बऱ्याच प्लेयर्सना सांगतो, मी बघतो बऱ्याच.
बरेच प्लेयर आत येतात, बॅट फेकतात आणि बरंच काही चालू असतं. मी बोललो, ह्या बॅटमुळे तू या ड्रेसिंग रूममध्ये बसलायस आज. तर कधी फेकू नको. आणि असे बरेचसे प्लेयर्स आहेत, जे ऑन रेकॉर्ड त्याने जाऊन ते बोललेले आहेत. इकडे अनेकसे मला यंग क्रिकेटर्स पण दिसतायत. प्लीज हे लक्षात ठेवा, की तुमचं क्रिकेट किट, ते बॅट असो, ग्लोव्हज असो, काही असो, कधीच फेकू नका. त्याचा ऑल्वेज मान ठेवा. त्याचं एक स्थान आहे, तिकडेच ते असायला पाहिजे. तुम्ही तुमचं जे फेल्युअरचं फ्रस्ट्रेशन तुमच्या किटवरती नका काढू. तुमच्या किटमुळे जे जे काही आम्ही आज बसलो इकडे स्टेजवरती, ते क्रिकेटमुळे बसलेलो आहोत. तर त्या गोष्टींचा, तुमच्या किटचा रिस्पेक्ट करा. हे सरांचं एक लहानपणापासून आम्हाला एक ट्रेनिंग होतं आणि ते आम्ही ऑल्वेज बाळगत आलेलो आहोत आणि पुढच्या जनरेशनला आम्ही सरांचे मेसेजेस पास ऑन करू, हेच आम्ही प्रॉमिस देऊ शकतो या क्षणी. त्यांच्या एवढं चांगलं करू की नाही, मला वाटत नाही. आम्ही कोणीच त्या लेव्हलला पोहोचू शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो. ॲब्सोल्युटली. इफ यू रिस्पेक्ट द गेम विल रिस्पेक्ट यू बॅक. ॲब्सोल्युटली. सर, ही चर्चा थोडी आणखीन पुढे जर आपण न्यायला गेलो, शाळेमध्ये ट्रिपल सेंचुरी असतील, डबल सेंचुरीज असतील, मॅच विनिंग नॉक्स असतील. सर, कधी कौतुक करायचंय का हो? सरांची कौतुक करण्याची स्टाईल थोडी वेगळी होती. जसे बल्लूजी आत्ता बोलले, की काही न बोलता भरपूर बोलायचे. नुसती ती एक नजर इनफ होती आम्हाला सगळ्यांना. एकदा सरांनी आमच्याकडे बघितलं, की कळायचं, की सर आज खुश आहेत, की रागावले आहेत, थोडे अपसेट आहेत, डिसअपॉइंटेड आहेत. सरांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळायचं आम्हाला. सर मला कधीच वेल पेड बोलले नाहीत. मी ऑब्व्हियसली माझ्या स्पीचमध्ये पण बोललो, फायनल स्पीच, रिटायरमेंट स्पीच होता. त्यावेळेला मी बोललो, की "सर, आज तुम्ही मला वेल पेड म्हणू शकता. कारण ह्याच्यानंतर मी परत कधी खेळायला जाणार नाहीये इंडियाला." कारण सगळे माझ्याबरोबर अग्री करतील, की नाहीतर सरांची अशी समज होती, की याला वेल पेड बोलून हा जाऊन झाडावरती बसेल एकदम. त्याला वाटेल काहीतरी सॉलिड अचीव्ह केलंय आणि नेक्स्ट मॅचमध्ये काय दिवे लावेल काय माहिती नाही. त्यामुळे सरांनी तो चान्स घेतला नाही कधीच आणि आम्हाला कधीच वेल पेड बोलले नाहीत. पण मला माहिती होतं, की मॅच झाल्यानंतर सर बऱ्याच वेळेला पैसे द्यायचे आणि म्हणजे, "जा रे, तिकडे एक वडापाव खाऊन ये." म्हणजे मला माहिती आहे, की आज मी काहीतरी चांगलं केलंय. किंवा आझाद मैदानाला मॅच असेल, तर चौपाटीला स्कूटर थांबवली, भेळ वगैरे दिली, काहीतरी दिलं, तर मला ते इनफ होतं मला समजायला, की ना आज सरांचा मूड चांगला आहे. मी खरंच काहीतरी चांगलं केलंय. आणि तसं ऑल्वेज एक अफेक्शन होतं सरांचं. पण ज्यावेळेला सर अपसेट असायचे, त्यावेळेला बऱ्याच जणांना स्टंप मिळाले, काही स्क्वेअर कट्स पण मिळाल्या, काही-काही स्ट्रेट ड्राईव्ह मिळाले. तर ते एक्सेप्टेबल होतं. कारण आम्हाला माहिती होतं त्या क्षणी कधी-कधी राग यायचा. पण नंतर जाऊन विचार करायचो घरी, तर का करतायत? तर सर काय परत जाऊन रन्स करणार नाहीयेत. सरांना हेच पाहिजे, की आम्ही जर का आमच्या चुका सुधारू शकलो, तर काहीतरी करून दाखवू पुढे, ह्याची खात्री होती. म्हणून ती चूक वेळोवेळी ते सुधारायची. हो, येस, ॲब्सोल्युटली. जोरदार टाळ्या वाजवा आपण ह्या सुंदर अशा आठवणींसाठी. संतू सर देखील काहीतरी ॲड करतायत का? सचिन सर, आणखीन ही चर्चा जर पुढे आपण न्यायला गेलो, तर तुम्ही असाल, तुमचे मित्र असतील शाळेतले किंवा त्या ह्याच्यातले, त्या एजमधले. तुम्ही सरांच्या घरी जायचात आणि सरांच्या घरी जे आदरातिथ्य होतं किंवा हॉस्पिटॅलिटी होती, ती काही वेगळ्याच लेव्हलची होती असं ऐकलंय. नुसते गुरुपौर्णिमेला नाही जायचो घरी सरांच्या. आम्ही सरांच्या घरी जातो त्यावेळेला, पण इतर वेळेला सर आम्हाला इन्व्हाईट करायचे घरी. आणि त्यावेळेला एक आमचं फेव्हरेट डाएट असायचं, मटण करी आणि पाव. विशाखा इकडे बसलेली आहे. तर अ, अ, सरांची मिसेस यांना आम्ही मम्मी म्हणायचो आणि तेच स्थान होतं आमच्यासाठी त्यांचं. कारण एवढं प्रेम दिलं आम्हाला. अ, ज्या वेळेला आम्हाला घरी सर बोलवायचे आणि मम्मी बोलवायच्या, त्यावेळेला एक जे मी बोललो ते एक स्टेपल डाएट असायचं, की आहे ना मटण करी, मोठं पातेलं यायचं मटण करीचं आणि पाव आणि लिंबू आणि कांदा. ते एक डाएट असायचं. सुरुवातीला काही आयडिया नव्हती, की किती आग्रह करणार आहेत. आणि सर बसायचे तिकडे खुर्चीवरती आणि आम्ही सगळे खाली बसायचो आणि खायला सुरुवात करायचो आणि पोट भरल्यानंतर जो आग्रह सुरू व्हायचा, त्यानंतर असं वाटायचं, की पोट फुटणार आहे आणि विशाखा आम्हाला सर्व्ह करायची स्वतः येऊन. कारण ती एक आपुलकी होती आणि फॅमिली मेंबर्स सारखेच होतो. नंतर आम्ही थोडा एक धडा शिकलो होतो, की ना सरांच्या घरी जाऊन पानावरती बसलो त्याच वेळेला सांगे, "बास अजून नको." आणि त्यानंतर थोडंफार जेवण आग्रह करून जे व्हायचं तेही भरपूर असायचं. तर हे एक अफेक्शन होतं, जे मम्मींकडनं जे आम्हाला जे प्रेम मिळालं. सरांकडनं तर होतंच आणि फॅमिलीकडनं पण होतंच.
पण मम्मींकडनं पण जे प्रेम मिळालं आणि त्यांचा जो आशीर्वाद होता, तो आमच्यासाठी फार मोठा होता. येस, ॲब्सोल्युटली. किती छान सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं, की ती फॅमिली, ते अफेक्शन, ते प्रेम, तो जिव्हाळा, तो काही वेगळाच होता. सर, एक 2 प्रश्न आणि मग सांगता करूया ह्या आपल्या इंटरॅक्शनची. सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करायचे किंवा प्रॅक्टिसला यायचे, तेव्हा काही नियम वेगळे होते सरांचे. मग ते राउंड्स असतील ग्राउंड्सच्या किंवा फील्डर्स असतील ग्राउंडवर, काही वेगळे नियम होते तुमच्यासाठी? माझ्यासाठी वेगळे नियम असं म्हणणार नाही मी. सर मला बॅटिंग द्यायची, नक्कीच जास्त द्यायची बॅटिंग. बाकीच्या बऱ्याचशा प्लेयर्सपेक्षा मला जास्त बॅटिंग मिळायची. पण एक वेगळा नियम मात्र रेग्युलर सरांनी ठेवला होता माझ्यासाठी. इकडे सगळ्या क्लब क्रिकेटर्सना किंवा शाळेच्या क्रिकेटर्सना शिवाजी पार्कची एक राउंड फुल मारायला लागायची प्रॅक्टिसच्या आधी आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर. सर मला मुद्दामून म्हणायचे, "अरे तू ते नेट लेवायला घे, थोडा रोल रोल कर आणि हे कर आणि मग आता पॅड बांध. बॅटिंग कर." आणि बॅटिंग करायला लावायचे बऱ्याच नेट्समध्ये. ॲक्चुअली 5 नेट्स असायचे. 2 साइडला असायचे आणि 2 दुसऱ्या बाजूला असायचे आणि एक सेंटर नेट असायचं. ज्याच्यावरती आम्ही मॅच खेळलेलो असायचो. त्याच सेंटर विकेटवरती लास्ट मला बॅटिंग द्यायची सर आणि जे मी ₹1 कॉइनची जी स्टोरी सांगितली होती, सर त्याच वेळेला ते ₹1 कॉइन ठेवायचे स्टंपवरती आणि मला सांगायचे, की "तुला 10 मिनिटं सर्व्हाईव्ह करायचं आहे, आउट नाही व्हायचंय आणि फील्डर्स आता तुम्ही आहात इकडे एवढे." पॉसिबली ह्याच्याहूनही जास्त फील्डर्स असायचे तिकडे. कारण जितके माणसं शिवाजी पार्कात त्या क्षणी असायची त्या 10 मिनिटाला, कोणीही कॅच पकडला, कुठेही पकडला, ह्या टोकाहून त्या टोकाला जरी मी बॉल मारला आणि कॅच पकडला, तर मी आउट होतो. मला सरांबरोबर आर्ग्यू करायला काही स्कोप नव्हता. कारण तो एक रूल होता, की कोणी कुठेही कॅच पकडला, यू आर आउट. तर ते सर्व्हाईव्ह करायला लागायचं. ते थकल्यानंतर सर मला म्हणायचे, "अरे, तुझे 2 राउंड्स आता राहिलेले आहेत. कारण दुपारची एक राहिलेली आहे आणि आता प्रॅक्टिस झाल्यानंतर राहिली आहे. तर 2 राउंड मारायला घे." तर सुरुवातीला मी पॅड्स वगैरे काढले, ग्लोव्हज, बॅट वगैरे बाजूला ठेवली. सर बोलले, "तू मॅचमध्ये अशी बॅटिंग करायला जाणार आहेस का? रन्स असे करणार आहेस का? नाही ना? तुला बॅट लागणार आहे, पॅड्स लागणार आहे, ग्लोव्हज सगळं तुझं फुल किट तुझ्यावरती असायला पाहिजे बॉडीवरती आणि ते घेऊन तुला 2 राउंड मारायला लागणार." बरं, थोडं शॉर्टकट घ्यायचा तर ते काही चान्सच नव्हता त्याला. कारण सरांची नजर अशी होती, की थोडं पण इकडे-तिकडे कोणी प्रयत्न केला शॉर्टकट, तर त्याला एक एक्स्ट्रा राउंड मारायला लागायची. तर त्यापेक्षा शॉर्टकट न घेतलेला बरा होता आणि ते लहानपणापासून ट्रेनिंग मिळालं, की शॉर्टकट घेऊ नका. पण सर स्ट्रिक्ट होते. पण ज्या वेळेला आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवलं, सरांची जी एक पाठीवरती ते एक शाबासकी द्यायची ती ती त्याने सगळं काही मूड बदलायचा, की ज्या वेळेला कोणी स्क्वेअर कट खाल्ले की काय खाल्ले, ते सगळं डोक्यातनं निघून जायचं. वॉव! किती सुंदर आठवण. म्हणजे आज इथे क्रिकेटर्स पण आहेत सचिन सर. किती ती कल्पना पण आपण नाही करू शकत, की इतके सगळे जर फील्डर्स असतील, त्या फील्डर मधनं गॅप काढायची. कोणीही कॅच घेतला, तर तो आउट असणार. काय नियम होता. 664 मॅचेस सर खेळले आणि गॅप्स कसे सचिन तेंडुलकर काढायचे, ह्याचं जर रहस्य आपल्याला पाहिजे असेल, तर आज ह्या उत्तरातनं आपल्याला मिळालं, की एव्हरी फील्डर ॲट शिवाजी पार्क, एव्हरी पर्सन ॲट शिवाजी पार्क यूज्ड टू बी अ फील्डर. सर, एक शेवटचा प्रश्न. आचरेकर सरांचं क्रिकेट, क्रिकेटचं कोचिंग हे तर आपण आता ऐकलं, तुम्ही सांगितलं. पण क्रिकेटशी रिलेटेड एनिथिंग अंडर द सन काही तुम्ही त्यांच्याकडे मागितलं, तर त्यांच्या त्या युनिफॉर्ममध्ये किंवा कुठनं तरी ते गोष्ट ती निर्माण करायची आणि सांगायचे, की "हो, हे आहे." नाही कशालाच म्हणायचे नाहीत. इनफॅक्ट हे स्टाईल आत्ता निघाली कार्गो ट्राउझर्स आणि हे सगळं. सरांनी ते त्याच वेळेला सुरू केलेलं भरपूर. सरांकडे काही मागा, सँड पेपर मागा किंवा बॉलची बऱ्याच वेळेला सीम थोडी खराब व्हायची, शिलाई बाहेर निघायची. त्यावेळेला सरांकडे कातर असायची, स्विस नाईफ असायची. कोणाला ग्लू हवा असेल तर ते, कोणाची तब्येत बरी नसायची, तर क्रोसेन काय बँडेड जे काही मागाल ते सगळं सरांच्या खिशात असायचं. कुठे ना कुठेतरी सरांनी लपवलेलं असायचं. आणि सर्वात डेंजरस होतं ते मॅच नंतर जे सर म्हणायचे, "आता आपण डेमॉन्स्ट्रेशन करूया." कारण तो एक सरांचा फेव्हरेट वर्ड होता, की मॅच डेमॉन्स्ट्रेशन, की मॅचमध्ये कोणी काय-काय चुका केल्या, ते सगळं एक सरांच्या छोट्या चिठ्ठीवरती सरांनी लिहिलेलं असायचं. आणि ते जस्ट कोड लँग्वेज होती, की सर जास्त नाही लिहायचे. जस्ट एक कुठेतरी एक वर्ड लिहायचे आणि मग ते सरांना माहिती असायचं, की कुठे कोणाची काय चूक झाली. तर त्या ह्याच्यात मला आठवतंय अजूनही आता विनोद पण इकडे आहे. तर आम्ही एखाद्या पार्टनरशिपला पिचवरती
पतंग आला. तर आम्ही दोघे बॅटिंग करत असताना आमचे मित्र तिकडे पतंग उडवायला लागले बॅटिंग करताना. ते सरांनी बघून ठेवलेलं कारण सर ऑलवेज लपून बघायचे मॅच. कधीच असे समोर येऊन टेंटमध्ये बसतील वगैरे कधीच नाही. ऑलवेज झाडाच्या मागे कुठे ना कुठे. इनफॅक्ट जिकडे आपण आता होतो 1 तासाआधी, तिकडेही सर उभे राहून मॅच बघायचे आणि त्यांची फेव्हरेट स्पॉट होता जो मागे आमच्या इकडे कामत मेमोरियलचं जे टेंट लागायचं. बरोबर त्याच्या मागे सर उभे राहायचे. टेंटच्या मागे असायचे. त्यांची स्कूटर पार्क केलेली असायची आणि तिकडनं ते जस्ट असे आडवे होऊन ऑलवेज असे बघायचे मॅच. की ना काय आणि ते पॉइंट्स नोट करत असायचे. तर त्यावेळेला नुसतं मी एवढंच एक वाचलेलं विनोद काईट आणि त्यानंतर एक स्क्वेअर कटचा मी आवाज ऐकला होता. ते ते झालं होतं क्रॉस मैदानवरती. पण अशा गोष्टी आहे ना आमच्याबरोबर सदैव राहतील. सर एक मी म्हणेन की चालते फिरते एक जनरल स्टोअरच होतं की त्यांच्याकडे सगळं काही मिळू शकायचं आणि अबोव्ह ऑल केअरिंग होते कारण बऱ्याच वेळेला प्लेयर्सना इंजुरीज व्हायच्या आणि ते तात्पुरता डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत काही ना काहीतरी मेडिकेशन देऊन ती सिच्युएशन कशी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल ते बघायचे. तर ते म्हणजे आज फिजिओज असतात आणि बरेचसे लोक आहेत डायटिशियन आणि सगळं. सर ऑल इन वन एक ट्रू ऑलराऊंडर होते आमचे. येस ऍब्सोल्युटली. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. थँक्यू सो मच सचिन सर. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या सुंदर आठवणी आम्हाला सांगितल्यात. असं एक म्हणतात की सम इव्हनिंग्स शुड नेव्हर एंड अँड द मोमेंट्स शुड पॉज फॉर एव्हर. काही संध्याकाळ संपूच नये आणि तो क्षण असाच तिकडेच थांबावा. पण आजची ही जी संध्याकाळ आहे, कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आज सर आपल्यात नाहीत, पण सरांच्या आठवणी, सरांचं योगदान आणि सरांचा हा त्याग, ज्यामुळे हे क्रिकेटर्स आणि इतर सारे क्रिकेटर्स निर्माण झाले, त्यासाठी पुन्हा एकदा सरांसाठी, सरांच्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवूया. थँक्यू सो मच. एक दोन गोष्टी, हे जे स्मारक आहे, ही जी कलाकृती आहे, ती जी निर्माण केली असे सुरेशचंद्र तारकर, त्यांचा एक आपण सन्मान आणि सत्कार करूया. मी विनंती करीन सचिन सर आणि माननीय राजसाहेब यांना की त्यांच्या हस्ते आपण ह्या स्मारकाचे जे शिल्पकार आहेत त्यांचा आपण एक सन्मान करूया. जोरदार टाळ्या वाजवूया आपण ते श्री सुरेशचंद्र तारकर यांच्यासाठी, ज्यांनी निर्माण केलेलं आहे ते हे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर स्मारक. थँक्यू. अनेक जणांचा हातभार आणि त्याचबरोबर योगदान ह्या कार्यक्रमामध्ये, ह्या स्मारकामध्ये आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये लागलेला आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्यांचे आभारही आपल्याला मानायचे आहेत. ते आभार मानण्याची विनंती मी श्री सुनील रामचंद्रन यांना करतो. गुड इव्हनिंग, नमस्कार, जय महाराष्ट्र. इंग्लिशमध्ये बोलतो. I would like to thank each and every one who has played a major role in the successful conduct of today's function. Finally, Mr. Rajsaib Thakre, who has been there as a strong and solid support with us right from the first day of the inception of the idea. A big thank you to Bharat Ratna Sachin Tendulkar for his time and support. Thank you to all cricketers, students of Achrekar sir, for their presence. Thanks to MCA. Gratitude to Vishaka Dalvi and the family of Achrekar sir. Also to our well-wishers at Kamath Memorial. I would like to thank the media, police, local authorities for their support too, and the BMC also. It is a great moment for me too, as a student of Achrekar sir, to see the memorial being unveiled today in the presence of illustrious dignitaries at Shivaji Park. Once again, if I have left out any name, I would like to thank each and everyone associated with this concept. Thank you and Jai Maharashtra. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू. 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 येस, सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही असेच पोझिशन मध्ये राहा, म्हणजे एक फोटो काढतील त्यामध्ये सगळे जे आज इकडे उपस्थित आहेत सगळ्यांचा फोटो मान्यवरांच्या सहित तो फोटो येईल.
माझा फोटो का अरे खुर्चीवर उभा राहा. सांभाळून तुझी आरामात आरामात. हे धर रे त्याला. धर. हम्म. तुझ्या इकडे नाही क्राऊड शांत. इथे येतो. हा? हा. हे जरा हे जरा